रांजण गावाला गावाला महागणपती नांदला। रांजण गावाला गावाला महागणपती नांदला। चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला। त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे। त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे। त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे। पुत्र गणपती गणपती रणी जायाला धावला। रांजण गावाला गावाला महागणपती नांदला। रांजण गावाला गावाला महागणपती नांदला। चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला। त्रिपुराचा नाश केला गणयेतेची राहिला। त्रिपुराचा नाश केला गणयेतेची राहिला। 10 शुंडांचा शुंडांचा दिसा भुजांचा शोभला। रांजण गावाला गावाला महागणपती नांदला। रांजण गावाला गावाला महागणपती। परिसर यांना पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने बहाल केलेला आहे। हा एक अभिमानाचा क्षण आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमात उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके महागुरु जे आपल्या सोलापुराचं भूषण आहे की ज्यांना काशी जगद्गुरूचा सन्मान मिळालेला आहे असे डॉक्टर श्री 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 मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी आज आपल्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला आशीर्वाद दिलेले आहेत। महास्वामींचं कौतुक सांगावं तेवढं कमी आहे। मी त्यांची विद्यार्थिनी आहे। स्वामींनी सांगितलं हे माझं महाभाग्य आहे। कारण माझं शिक्षण SVCS कॉलेजमध्ये झालेलं आहे आणि मी जेव्हा शिक्षण अधिकारी झाले तेव्हा मी पहिल्यांदा स्वामींना भेटायला डॉक्टर मारुती चित्तमपल्ली सर त्यांनी 12 नोव्हेंबर 1932ला डॉक्टर साहेबांचा जन्म झालेला आहे। त्यांचं शिक्षण तुम्ही जर आता सोलापुरातल्या शाळा आता मी शिक्षण अधिकारी आहे म्हणून सांगते TM पोरे शाळा किती जणांना माहिती आहे? TM पोरे शिक्षकांना माहिती असेल आणि ज्यांना मारुती चित्तमपल्ली सरांचा पूर्ण इतिहास माहिती आहे त्यांना माहिती असेल। पण अतिशय छोटी शाळा आहे सर TM पोरे हायस्कूल। तर त्या शाळेमध्ये त्यांचं बेसिक प्राथमिक शिक्षण झालं। त्याच्यानंतर त्यांचं नागपूर हायस्कूल आणि दयानंद महाविद्यालय इथे महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी पुढे उच्च पदवी घेण्यासाठी बंगलोर येथे कर्नाटकात गेले। चित्तमपल्ली साहेबांना निसर्गाचा आवड। त्यांचे आई वडील हे किरकोळ एक गिरणी कामगार होते परंतु आईची खूप इच्छा होती की चित्तमपल्ली साहेबांनी खूप शिकावं आणि खूप मोठं व्हावं आणि आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अत्यंत कठीण परिस्थितीतून त्यांनी शिक्षण घेतलं। परंतु निसर्ग त्यांना कुठेतरी खुणवत होता की तुझं ध्येय तुझे स्वप्न आणि तुझं या जगात येण्याचा अर्थ काहीतरी वेगळा आहे। त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला त्यांनी एक वेगळी दिशा दिली। शासकीय सेवेत ते सहभागी झाले। एक वन अधिकारी म्हणजे एक शासकीय अधिकारी असताना त्यांनी स्वतःला निसर्गामध्ये ओढून नेण्याचा प्रयत्न केला। कर्माने त्यांना तिकडे नेलं। गडचिरोलीपर्यंत त्यांनी सर्व्हिस केली। 32 वर्ष सर्व्हिस ते शासकीय सेवेमध्ये त्यांनी केलं। परंतु 65 वर्ष ते वनात राहिले। 65 वर्ष
डॉक्टर मारुती चित्तमपल्ली सर वनात राहिले सर खूप मुश्किलनं आम्ही एखाद दिवस शेतात राहू शकतो. साहजिक म्हणजे शेतात जायचं म्हणलं तरी घरी आल्यानंतर आपण खूप थकतो. तर त्यांनी निसर्गाशी स्वतःला जोडून घेतलं, निसर्गामध्ये ते राहिले, नैसर्गिक अन्न खाल्लं आणि नैसर्गिक वातावरणात ते वाढले आणि अतिशय पवित्र मन त्यांनी ठेवलं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना आज दीर्घायुष्य लाभलं आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे पद्मश्री पुरस्कार ते स्वतः हातात घेऊ शकले. अशा मारुती चित्तमपल्ली सरांना आपल्या सर्वांकडून शुभेच्छा जर द्यायचे असेल तर मी आपल्या सर्व सभासदांना विनंती करते, चित्तमपल्ली सरांनी जे जी पुस्तकं लिहिली आहेत त्यातील किमान एक पुस्तक आपल्या मुलांना आणून द्यायचं. कारण आज आपल्याला माहिती आहे डॉक्टर मारुती चित्तमपल्ली सर काय आहेत. आपण देखील त्यांची पुस्तकं वाचलो आहेत. त्यांचे धडे मला वाटतं 9वीला चिमणीच्या घरटं नावाचा एक धडा होता मारुती चित्तमपल्ली सरांचा. तर खूप असं सुंदर असं चिमणीच्या पिल्लांचं वर्णन त्यांनी केलेलं होतं. हे आपल्याला माहिती आहे. पण हे जी नवीन बालकं आहेत, आता शिक्षण अधिकारी म्हणून मी हेच सांगू शकते महाराज की पुढच्या पिढींना त्याची माहिती व्हायची असेल तर आपण सत्कार तेव्हाच आपला सत्कार त्यांना लाभेल जेव्हा प्रत्येक मूल आपल्या घरातलं त्यांचं पुस्तक वाचेल. तर मी सर्व सभासदांना विनंती करते की त्यांनी एक पुस्तक आपल्या विद्यार्थी मुलांना द्यावं, जेणे त्याचा आनंद देखील माझ्यापेक्षा आणि तुमच्यापेक्षा डॉक्टर चित्तमपल्ली सरांना जास्त होणार आहे. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. रांजण गावाला गावाला महागणपती नांदला. चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. त्रिपुरासुरैसा खोपे शिवशंकराला टोपे. पुत्र गणपती सामान्य नागरिकाच्या नाही देवाचे प्रतिनिधी म्हणून स्वतः काशीपीठाचे जगद्गुरू 1008 श्री श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराज इथे स्वतःहून चालत चित्तमपल्लीच्या घरी आलेले आहेत आणि त्यांचा सत्कार केलेला आहे. हा फार मोठा योगायोग आणि अत्यंत भूषणाव भाव आहे. आज गणेश जयंती आहे, मार्कंडेय महामुनी जयंती आहे. ह्या पवित्र दिनी आपल्या चित्तमपल्ली साहेबांचा सत्कार महास्वामीच्या हस्ते त्याच्या निवासस्थानी होतो. हे अत्यंत भाग्याची गोष्ट आहे आणि हा दिवस आम्ही कधीही विसरणार नाही. धन्यवाद. तुमचं नाव आमच्या सोसायटीमध्ये सतत गाजत राहील आणि अभिमानाने आम्ही सर्वांना सांगू की आम्ही डॉक्टर मारुती चित्तमपल्ली पद्मभूषण मारुती चित्तमपल्ली यांच्या सोसायटीमध्ये राहतो. त्याबद्दल आम्ही तुमचं खूप त्रिपुराचा